नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी स्वतः तुम्हाला म्हणत आहे की बाळा, माझ्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी इच्छा आहे. कारण या संदेशमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आणि आशीर्वाद तुला देत आहे. बाळा, विश्वास ठेव. तू माझ्यापासून दूर जात आहेस. तुझा विश्वास माझ्यावरचा कमी होत आहे. तू सध्या माझ्या सेवेपासून दूर चाललेला मला दिसत आहेस. आज तू माझ्यासमोर आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून था. कारण बाळा, मला वाटते की तू सतत माझ्यासोबत राहावे, माझ्याशी संवाद करावा आणि माझे दिलेले शब्द तू प्रेमाने आचरणात आणावे. मग तुझे जर माझ्या शब्दावर आणि माझ्यावर प्रेम असेल तर नक्कीच हो स्वामी आई अशी कमेंट करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तू माझं प्रिय बाळ आहेस. माझ्याकडे तू वेदना आणि दुःख घेऊन सतत आलास, परंतु तू केलेला संघर्ष आणि तू ठेवलेला माझ्यावरचा विश्वास मी कधीही विसरणार नाही. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव, हार मानू नकोस आणि विश्वास ठेव हे सांगण्याची मला गरज पडू देऊ नकोस. कारण तू माझं प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बाळा, मी जरी तुला दिसत नसलो, तुला पाहता येत नसेल, तरीही असे समजू नकोस की स्वामी तुझ्यासोबत नाहीत. तुमचं नशीब, तुमचं भूतकाळ, तुमचा भविष्यकाळ, काय होणार आहे आणि काय ठरणार आहे हे सर्व माझ्या हातात आहे. बाळा, तू येणारे दिवस कसे जगणार आणि तुझ्या जीवनात काय कमतरता ठेवायची आणि कुठल्या गोष्टी भरभरून द्यायच्या हे सर्व मला माहिती आहे. तुझा परिवार आता योग्य मार्गी लागणार आहे. तू सुखाने आणि समृद्धीने जीवन जगशील. तुझ्या जीवनात कधीही आता पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी तुला इतरांसमोर हात पसरण्याची गरज येणार नाही. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक धक्का नवीन सुरुवात करण्यासाठी तुला मार्गदर्शन करत राहील. बाळा, आता हार मानू नकोस. चालत राहा. जशी तू अपेक्षा ठेवत आहेस तसं इतरांशी वागत राहा आणि बोलत राहा. दुसऱ्यांशी चांगले संबंध ठेवशील तर सर्वच तुझ्याशी चांगले वागतील. देव म्हणतात की मला माहीत आहे तुम्ही संघर्ष करताना खूप कठीण परिश्रम घेतात. खूप वाईट काळातही तुम्ही तुमचे स्वप्न सोडत नाहीत. म्हणूनच बाळांनो, तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी तुझ्या पुढे आहे. आता बाळा, फक्त एकच काम कर. तुझे जे काम आहे ते तू नित्यनियमाने प्रामाणिकपणे करत राहा. कष्ट करायला मागे पाहू नकोस. देवाने तुम्हाला कुठून आणि कसे इथपर्यंत आणले आहे ते विसरू नकोस. कारण शंका घेणे थांबवलास तरच तू पुढे जाशील. तुम्ही तुमचा भूतकाळ पुन्हा जरी लिहू शकत नसलो तरीही तुमचं भविष्य नक्कीच तुम्हीच लिहू शकता. पुढे काय करायचे आणि काय होणार याबद्दलचा विचार थांबव. फक्त आत्ता तुझ्या जे हातात आहे ते जीवन जगून घे. तुमच्या सुंदर भविष्याला घेऊन तुम्ही चिंतेत राहू नका. कारण तुमचे भविष्य मी सुधारत आहे. तुम्ही भारावून जाण्यापासून चांगले नशीब तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही प्रयत्न केलात आणि कष्ट घ्याल तर नक्कीच तुमचे जीवन आनंदी आणि सुख समृद्धीमध्ये जाणार आहे. मग तुमचा विश्वास आहे तर तुम्ही असे चालत राहा. देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो. जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा तो तुम्हाला आनंद देत उत्साहाने वरती आणतात. जेव्हा तुम्ही दुर्गम संकटात अडकलेले असतात तेव्हा फक्त स्वामी आईच तुम्हाला तेथे येऊन मार्ग दाखवते आणि तुमच्या जीवनाची संधी कशी सोन्यात बदलायची याचे तुम्हाला मार्गदर्शन करते. अवघ्या 6 महिन्यात तुमचे जीवन, तुमचे विचार आणि तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची भावनात्मक परिस्थिती ही गंभीरपणे बदलू शकते आणि तुमच्या जीवनात तुम्ही पाहिलेली स्वप्न एका क्षणात तुमच्यासमोर आलेली तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त बाळांनो, तुमच्या जीवनात चमत्कार घडत आहेत का याचा विचार करा. तुमच्या भावना, तुमचं शरीर, तुमचा आत्मा
या सर्व वेगवेगळ्या पैलूमध्ये जीवन जगतात. सर्व काही सातत्याने सुधारत आहे. तुमचे वचन ठाम असेल तर तुमच्या लढाईत अतुलनीय पाठिंबा आणि आव्हानामध्ये शांतता तुमचे जीवन सुख समृद्धी याकडे धावेल. तुमच्या भविष्यासाठी देवाकडे एक योजना आहे. म्हणून तुमच्यावर आधीच दिलेल्या विपुल चांगुलपणासाठी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत सुख घेऊन येत आहे. फक्त तुमच्या सध्याच्या सौंदर्यावर आणि असणाऱ्या पैशावर घमंड आणि गर्व करू नका, कारण सौंदर्य आणि पैसा हे कधीच कायमचे टिकत नाही. जेव्हा माणसाचे कर्म वाईट असतात तेव्हा या सर्व गोष्टी फक्त त्याच्यापुरत्याच असतात. समाजामध्ये जर मान सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमचे वर्तन बदलावे लागते, आणि तुमचे वर्तन बदलाल तर तुमचे भविष्य बदलायला वेळ लागणार नाही. देव तुम्हाला हीच शिक्षा देतात की तुम्ही इथून पुढे फक्त सेवा करत राहावी, चांगले कार्य करत राहावे, वाईट संगत दूर ठेवा आणि वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुमच्या मनाला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्याच करा. तुमचे चांगले काय वाईट काय हे शोधण्याची जर शक्ती तुमच्यामध्ये असती तर तुम्ही कधी वाईट विचार मनामध्ये आणलाच नसता, आणि आला तरीही त्यातून नक्कीच बाहेर पडत असता. परंतु देवाने कोणालाच परिपूर्ण बनवलेले नाही. प्रत्येक जणामध्ये कुठली ना कुठली कमतरता ही पाहायलाच मिळते. मग बाळांनो, तुम्ही तर लहान आहात. तुम्हाला आणखी जीवन काय आहे आणि कसे जगायचे हेच माहिती नाही, तर तुम्ही तक्रार करून उपयोग नाही. फक्त चांगले ज्ञान घेत राहा. चांगल्या संगतीमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा. सर्व काही चांगले होईल. जशी तुम्ही संगत कराल तसंच तुमच्यासोबत मार्गदर्शन आणि तशाच लहरी तुमच्या शरीरामध्ये कंपन करत राहतात, आणि त्याच कंपनाच्या आधारे तुमचे डोके विचार करते. मग तुम्ही आता करत असलेली प्रार्थना सोडू नका. देव तुमच्या डोक्यात चांगल्या विचारांचा प्रकाश नक्कीच टाकेल. आता तुमच्या मनातील शंकाच्या लाटा चंचलपणे धावायला लागतील. त्यावेळेस फक्त त्यांना एकच सांगा की तुमचे चालणे थांबवा, कारण माझी आई माझे रक्षण करत आहे. आईने मला हा मंत्र दिला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग पहा, तुमचे मन स्वामीमय नाही झाले तर नक्कीच तुम्ही स्वामी भक्तीपासून दूर आहात, कारण स्वामी तुमच्या मनामध्ये नामस्मरण येताच त्यांचे रूप तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतात आणि तुमच्यामध्ये स्वामीमय लहरी निर्माण होतात. आता येणारे अश्रू सुखात बदलतील. फक्त दिलेले शब्द ऐकत राहा आणि स्वामी सेवा करत राहा. सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. फक्त विश्वास ठेवा आणि चालत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.